मित्रांनो, आम्ही तुमचा गुरुदास शिंदे. आपण या ब्लॉगमध्ये हे संगीत आणि डोंट डिस्टर्ब मी. करू द्या माझ्या आयुष्यात, मला आता जे करायचं ते करू द्या आता मला. तर मित्रांनो, आज गणपती राहायचा 4था दिवस आहे. आज गणपती बसून 4 दिवस झाले. पाहतो मी म्हणजे विचार पण करू शकत नाही की वेळा शिक पटापट निघून जाते. गाडी बघ मोठ्या फुलेवाना नको करू. चल, गुड इव्हनिंग मित्रांनो, आणि मी तुमचा गुरुदास शिंदे. आपण चाललोय आता डायरेक्ट वंब्या डोंगरावर. आणि आज पहिल्यांदा आपण 4 चाकीमध्ये चाललोय विथ सुनील भाऊ कोरडे. यांना जर आपण मागल्या व्लॉगमध्ये नसेल पाहिलं तर जाऊन आपले मागले व्लॉग चेक करा, जो की आहे सुपा ते हिवरेकॉर्डा प्रवास. हिवरेकॉर्डा ते सुपा प्रवास दोन्ही पण एकच आहे. जा आणि चेक करा. आणि आता आपण भेटूया डायरेक्ट वर गेल्यावरती, म्हणजे डोंगराच्या वर, तसं वर नाही. चालतं, जायलो नाही येत ना. आलो होतो त्या ठिकाणी सगळीकडे कुलूप लावलेले आहेत, त्यामुळे आपण आतमध्ये एंट्री करू शकत नाही. आणि सुनील भाऊ थोडं गाडीचं पिकअप वाजवा, हॉर्न वाजवा. छोटा कुत्रा आहे मागे, यायचा गाडी खाली बिचारा. अजून त्याला दुनिया बघायची माझ्यासारखी. आता डायरेक्ट डोंगराव, माझा फेवरेट प्लेस. एनीवन कॅन गेस. पोट काय बरोबर नाही बॉ. मित्रांनो, दिवसभर मी मोबाईलला आहे ना फक्त एडिटिंगसाठी हात लावला होता आज. आणि मी पूर्णपणे दिवसभर झोपत होतो. पोट एवढं दुखतंय माझं, घाण विचारायचं नको काही. बट मला असं वाटलं की तुमच्या बरोबर कनेक्ट राहणं पण खूप महत्त्वाचं आहे, कारण मी चॅलेंज घेतलेला आहे आणि मला तो पूर्ण करायचा आहे. सो मी डेली बनवतोय काही ना काही ते करतोय, पण तुम्ही पण तुमचा पण थोडाफार त्याला थोडाफार. त्यामुळं बी विथ मी, बी विथ आवर चॅनल. लेट्स मेक एव्हरीवन हॅपी. बाय पाठवायचं जादा हे असं नजर आहे आपल्या इथे डोंगराचा. तुम्ही कुत्रा पाहू शकता. प्लीज भारी बसले हो. गाडी खालीच लावली आहे, कारण थोडं चालणं पण महत्वाचं आहे. चलो. सुनील सोबत फुटाणे आणलेत. फुटाणे क्या सोच के लाए है पता नहीं हमें. जरा चांगलं झालं यांचा गाड्यांचे मुलाखती पोवाला तिथं. अरे बोला काहीतरी बोला. त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त निघायला लागला असं दिसतंय. लोकांना प्रॉफिट दिसायला लागलं ना भाऊ, प्रॉफिट होतंय भाऊ काहीतरी. बापरे, 2 नाही आहे ना वावरावाल्यात आज पुन्हा काय होतं. बाळू साहेबांबरोबर झालेली थोडीफार गाठ आणि थोडी चर्चा. ती चर्चा मी मोबाईल मध्ये घेऊ शकत नाही, अति गंभीर चर्चा होती. आम्ही आलोय डोंगरावर आणि हा पाहू शकता तुम्ही खडक. तर इथं येऊन तुम्ही रात्री मस्तपैकी टेंट वगैरे लावून आराम करू शकता आणि एक व्यवस्थित आनंद घेऊ शकता या निसर्गाचा. तुम्हाला मी पुढल्या कॅमेऱ्याने दाखवतो काय मजा येतं वेगळी. पाहतो तुम्ही, दाखवतो मी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे असं घनदाट जंगल आहे आपल्या वंब्या डोंगरावर. आणि हाच निसर्ग आणि हाच स्वर्ग आम्हाला लाभलेला आहे. जागा दाखवली असते, पण त्यासाठी त्या डोंगराच्या त्या टोकाला जावं लागेल आणि मी त्या टोकाला नाही जाऊ शकत, कारण मी ह्या टोकाला उभा आहे. तर आपण थोड्या वेळ आता बसूया, थोडा निसर्गाचा आनंद घेऊया आणि मग गणपतीसाठी आपण जाऊया गावामध्ये. आता वेळ झाली आपली घरी जायची. पण घरी सुनील भाऊंनी मला तिकडे आणलं जिकडून आम्ही पहिले गेलेलो होतो.
सो वी आर अगेन तिथे चालू आहे. एक नंबर असं बॅक साईडला माझं झालंय सगळं बॅकग्राऊंड वगैरे होऊ शकतं असं. अंधार झालाय पण तरी पण आपण गोट्याच्या आतमध्ये आलो आणि आपण आता पाहूया गोट्यामध्ये काय काय आहे. मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने नाही एवढं दाखवू शकत. मी बॅक कॅमेरा चालू करतो, पाहू शकता दाढीवाला पाहिला का बोकड्या परत फान. हो तिथं मी नाही इथून म्हणतो बाजूला कसलोय बाई बोकड्या. आता तुम्ही जो बोकड्या पाहिला हा जर सुटून जर आपल्या बोकांडी आला असता तर आपला पूर्ण भरता झाला असता. बोला ना. चालतंय आपण आता आतमध्ये चाललो आहे. बघा आता ही बदका बितका एकदम जात नाही पळत. आम्ही ट्राय घेतला ते एक आणलं तर नाही पळत. आता डायरेक्ट जाणार आहे सुनील भाऊंच्या घरी. त्यांच्या बाप्पाची म्हणजे बाप्पाच्या आरतीला सुनील भाऊंनी मस्तपैकी एक गाय आणलेली. भाऊ कसली गाई जबरदस्त. फिजिकली शी इज लुक लाईक बैल. अगगग. आणि आता आपण जातोय आरतीला. लवकरात लवकर आरती उरकली का. आणि मित्रांनो हे बघा हे कोण आहेत. भैया कुठे भैया कुठे भैया नाही नाही इकडे गेल तू. हाय मित्रांनो हा पाहू शकता हाय बाप्पा आहे. वा 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 क्यूटेस्ट बाप्पा आहे वर. मस्त मस्त एकदम. मित्रांनो ज्या व्यक्तीला मी चित्र शिकवलं काढायला आज त्या व्यक्तीने काय सुंदर आहे एकदम सुंदर. हा जो टेक्स्चर आहे तुम्ही पाहू शकता. डार्क ब्लू लाईट ब्लू त्यानंतरून थोडा येलो कलर आणि डार्क येलो आणि नारंगी देन द शेड. हे दोन जे टेक्स्चर्स आहेत पर्वताचे क्वालिटी खाना खाया नाही दुसरे. ताट कुठे ठेवलं ताट दुरू आणले का बाळा. सेम हमसेकल है ना. हमसेकल मिळला. बाळांच्या गणपतीची आरती झाली आहे. आता आम्ही चाललोय खाली चौकामध्ये. माझ्या सोबत आहे द मोस्ट नटखट बालक भैयो उप्र आलोक. आणि रचना मित्रमंडळाच्या लालबागच्या राजाची आरती लगेचच सुरुवात होणार आहे. तर आपण ती आरती थोडी कॅप्चर करूया. आणि मी व्हिडिओ काढला होता रात्री. आपल्या गावात ड्रोन वगैरे नाही जरा माणसांची जरा चालली आहे गोष्टी. ड्रोन बिन येत आहे गावामध्ये त्याची आपण रात्री व्हिडिओ वगैरे काढला होता. त्याविषयी आपण जरा तात्यांना दाखवूया. आम्ही लाईट बंद. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती नास्मृती जय देव जय प्रसादा समोशाचा पोरं खुश झाली ना. यांची तोंड बघा कशी फुगले. रट्ट्या सुट्टीच नाही भाऊ आज. बोल 2 शब्द बोल. मित्रांनो नितीन दाजीने असे समोसे आणले गरम ब्रँडेड. गरम त्याच्यामध्ये सोनं आहे चांदी बिना चटणीचे
नाही चिंच पाणी आहे पण चिंच पाणी आहे चिंच पाणी आहे पण ते माणसांनी त्यांना वाटलं पुरायचं नाही म्हणून त्यांनी ठेवून दिलं. वैयक्तिक. आता मी चाललोय दवाखान्यामध्ये कारण माझे पोटाचा प्रॉब्लेम जरा जास्त सिरियस व्हायला लागलाय कारण एकदमच समोसा नहीं खाने का बॉस, समोसा खाने की वजह से हो रहा है मेरे को ये सब कुछ. तर डायरेक्ट आपण नासा डॉक्टरांकडे जाणार आहे, त्यांच्याकडून प्रिकॉशन घेऊ काय काय करावं लागेल तसं माहिती आहे. पण कसं आहे आता मार्गदर्शन महत्त्वाचं प्रत्येक याच्यामध्ये. आणि आता दवाखान्यात जाऊन घेऊ गोळ्या वगैरे काय देत ते. मला वाटतं गॅस्ट्रो म्हणजे काहीतरी कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल माझा, पण जुलाब वगैरेचा जास्त प्रॉब्लेम झाला आहे मला सध्या. आता तर तुम्ही पाहू शकता या गोळ्या दिल्या ते डॉक्टरांनी. ह्या गोळ्या दिल्यात आणि त्यांनी सांगितलंय ही घ्यायची जेवणाआधी आणि या 2 घ्यायच्या जेवणानंतरून. आणि काळजी घ्या, एका गोळीत जरी डोसमध्ये जरी तुम्हाला फरक पडला तरी पूर्ण कोर्स करा. आणि ठेवतोय मी 8 समोस्यांच्या वरती समोसे खाल्ले 8 समोसे. आणि ना गणपतीच्या टेबल खाली घुसून ह्या बॉक्स मधून त्या बॉक्स मध्ये ट्रान्सपोर्ट गणपतीच्या मी म्हणतोय हे काय करतोय हे काय करतोय हे काय करतोय तेव्हा पाहतोय तर बॉक्स मध्ये 5-6 समोसे आणि गुरदाचे 2 घेतले आणि माझ्या वाट्याचाही खाल्ला काय हा नवीन मला गावला एक अजून नमुना. हे समोसे आणि तोयले गणेश उत्सवानिमित्ताने ठेवलेल्या काही खेळांसाठी आपण आता व्हिडिओ चालू करणार आहोत. त्यामध्ये मी काय बोलणार नाही, फक्त आपण खेळ दाखवणार आहे. चालू करू. दाद्या वाजव ना भैया, बाळा बाळा वाजव. बाळू बोलाय सरस आहे. हे बाळा वाजव ना, बाळा वाजव ना. काय चाललंय रे? दादा मध्ये येऊ नको. आम्ही आलोय बजरंग मित्रमंडळामध्ये आणि जरा प्लॅनिंग चाललाय, जरा साऊंड बिऊन लावतायत. बघूया जरा काय होतं. मस्त दांड्या बिंड्या खेळूया विषय करून टाकू. मित्रांनो, बजरंगबली मित्रमंडळ बजरंग मित्रमंडळामधून आम्ही आत्ताच नुकतंच बाहेर पडलोय. कारण गावात आता एक नवीन वादळ चालू झालंय ड्रोनचं, जे की अचानक पद्धतीने किंवा काय याच्या मागलं रिझन काय काही कळत नाही, पण ड्रोन वगैरे फिरतायत वरती आकाशात आणि बहुतांश ठिकाणी अशा घटना घडून आलेल्या आहेत. तर ही मित्रमंडळी तुम्हाला सांगतो, जर तुमची इथं पण अशी काही घटना घडत असेल तर थोडं सतर्क राहा, कारण ते राहणं खूप गरजेचं आहे. आजकाल चोऱ्या वगैरेंचं प्रमाण जास्त वाढले, त्यामुळं बी केअरफुल आणि हेच काळजी घ्या. परत एकदा मला तो ड्रोनची जी लाईट आहे ती दिसली आहे आणि लोकांसाठी एक नवीन चर्चेचा विषय आता उभा राहिला आहे, जे की ड्रोन आपले हवेत उडत आहेत. हा एक नवीन चर्चेचा विषय लोकांसाठी आणि सर्वांसाठीच.
तरी तुम्ही पण सतर्क राहा. असं काही जर घटना तुमच्या इथं घडत असतील तर त्याची लवकरात लवकर माहिती पोलिसांना तुम्ही द्यावी अशी विनंती करतो. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच पाहूया. भेटूया उद्या.